इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव शिगेला पोहोचलाय. हल्ले, प्रतिहल्ले आणि वाढत चाललेला संघर्ष. अशा परिस्थितीत आता इराणने पहिल्यांदाच युद्ध थांबवण्यासाठी 3 मोठ्या अटी जगासमोर ठेवल्या आहेत. तर काय आहेत त्या अटी? चला तर आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टीसाठी. तुम्ही पाहत आहात पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने शांततेसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणचे प्रेसिडेंट मसूद पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून युद्ध थांबवण्यासाठी 3 प्रमुख अटी जाहीर केल्या आहेत. पेझेश्कियान यांच्या मते युद्ध संपवण्यासाठी सर्वप्रथम इराणच्या सार्वभौमत्वाचा आणि कायदेशीर अधिकारांचा स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला पाहिजे. दुसरी अट नुकसान भरपाई. या युद्धामुळे इराणला जे आर्थिक आणि पायाभूत नुकसान सहन करावे लागले आहे त्याची भरपाई अमेरिका आणि इस्रायलने करावी, अशी मागणी इराणने केली आहे. तर त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आणि तिसरी अट म्हणजे आंतरराष्ट्रीय हमी. भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही याची ठोस हमी जागतिक स्तरावर दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. इराणचे प्रेसिडेंट पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की हे युद्ध इस्रायल आणि अमेरिकेमुळे भडकले असून ते थांबवण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्रायल या अटींवर काय निर्णय घेतात आणि यापुढे या संघर्षाचे स्वरूप काय असेल याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.